नंतर आपण बघितले होते अधातू आणि बेस, म्हणजे अधातू आणि अल्कलीची अभिक्रिया. त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं, अधातू आणि अल्कली एकमेकांबरोबर आले की आपल्याला काय मिळतं, क्षार आणि पाणी, क्षार आणि H2 गॅस, बरोबर. मग त्याचे कार्बोनेट आणि बायकार्बोनेट ह्याची आपण अभिक्रिया बघितली. त्याच्यानंतर आपण क्षारांचे प्रकार पण बघितले. हे इथे आपलं कालचं लेक्चर संपलं होतं की जर आई खूप स्ट्रॉंग असेल तर मुलांमध्ये पण ते गुणधर्म येतात, बाबा खूप स्ट्रॉंग असेल तर मुलांमध्ये पण ते गुणधर्म येतात. म्हणजेच जर तुमचं क्षारांमधलं तुमच्या ऍसिड आणि बेस मधलं ऍसिड जर खूप स्ट्रॉंग असेल तर तुमचं क्षार पण थोडं ऍसिडिक कलाचं असतं. ऍसिड प्लस बेस मधला बेस जर खूप स्ट्रॉंग असेल तर तुमचं क्षार सुद्धा बेसिक धर्माचं असतं. सो हे सगळं जे होतं ते ऑलरेडी आपण कालच्या आपल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर आपण स्फटिक जलाबद्दल पण चर्चा सुरू केली होती की काय असतं स्फटिक जल. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे असा जो काही एक ग्रुप असतो, क्रिस्टल लॅटिसचा अर्थ आहे की तुमचं त्याची रचना 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये अणू आणि रेणू एकमेकांना जेव्हा चिटकतात तेव्हा ते 3D स्पेसमध्ये एकमेकांबरोबर काही रचना करतात जेणेकरून त्याचे स्फटिक बनतात. तर त्याच्याकरता आवश्यक असेल तर मध्ये मध्ये पाण्याचे मॉलिक्यूल ऍड होतात. जसं तुम्हाला उदाहरण आपण काल कॉपर सल्फेटच्या बाबतीत बोललो होतो की कॉपर सल्फेट हे मुळात निळसर रंगाचं एक सॉलिड आहे. तर त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट प्लस 10H2O असंच वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असतं. त्याला तुम्ही गरम केलं तर काय होईल, पाण्याची वाफ होऊन जाईल. CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेटच्या फॉर्म्युलामध्ये काहीच बदल होत नाही, फक्त वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन जातं, उडून जातं गरम केल्यावर. पण तुम्ही त्याला असंच नुसतं उघड्यावर ठेवा किंवा आजूबाजूला जास्त आर्द्रता असेल अशा ठिकाणी ठेवा, परत ते निळ्या रंगाचं होतं, कारण आजूबाजूला असलेल्या आर्द्रतेमधल्या पाण्याच्या रेणूंना ते आत्मसात करतं आणि पुन्हा एकदा ते निळं होतं, कारण की त्याचं क्रिस्टल परत ते बनवायला लागतं. तर अशी ही रचना असते याच्यामध्ये पाण्याच्या मॉलिक्युलचा मदत घेऊन त्याचे स्फटिक बनतात. त्याला आपण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असं म्हणतो. ठीक आहे. वेगवेगळ्या संयुगांमध्ये ही संख्या वेगवेगळी असू शकते. त्याच्यानंतर आयनिक संयुगे आणि विद्युत वाहकता हा आपला आजचा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आपण बोलणार आहे आयन आणि विद्युत चालकता यांचे पृथक्करण. म्हणजे आयन आणि विद्युत ह्यांच्यामध्ये तुम्ही कसं काय आयन्सचा वापर करून तुम्ही कसं काय विद्युत चालकता करणार आहात. त्यानंतर इलेक्ट्रोलिसिस म्हणजेच काय की विभाजित करणं, इलेक्ट्रॉन फिरवून तुम्ही एखादी गोष्ट तोडणं आणि 2 भागांमध्ये जोडणं, ॲनोड कॅथोड हे सगळं आता याच्यामध्ये येईल. नंतर येईल पाण्याचं इलेक्ट्रोलिसिस. पाणी सुद्धा तुम्ही तोडू शकता. पाण्यामध्ये H2O आहे ना, तर हायड्रोजन गॅस वेगळा आणि ऑक्सिजन गॅस वेगळा, असं जेव्हा आपण पाण्याचा रेणू तोडतो त्याला आपण पाण्याचे इलेक्ट्रोलिसिस असं म्हणतो. आणि मग नंतर खाली एक येतं जे आहे की त्या पाण्याच्या इलेक्ट्रोलिसिसची चित्र म्हणजे रचना, आकृती. आता हे सगळं झालं आपल्या कंपोनंट बद्दल. आता आपण त्याच्या कंटेंटकडे जाऊया. स्फटिक जल काल आपण हे जे बघितलं होतं तेच आहे जे आपण ऑलरेडी काल बोललो. त्याचं उदाहरण मगाशी मी तुम्हाला जे ओरली सांगितलं ते मग असंच होतं पॉइंट तो. आता आपण त्याच्या पुढे जातोय की तुम्हाला आता अच्छा तुरटीबद्दल पण काहीतरी दिलंय, आपण जरा वाचूया बरं का. बाष्पन पात्रामध्ये तुरटीचा लहान खडा घ्या आणि बाष्पन पात्र तिवईवरील तारेच्या जाळीवर ठेवा. बाष्पन पात्राला बन्सेन बर्नरच्या साहाय्याने उष्णता द्या, निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसेल, तुरटीची लाही म्हणजे काय. आयनिक संयुगे स्फटिक स्वरूपात असतात आणि त्यांची स्फटिकी संरचना आयनांच्या विशिष्ट अशा मांडणीतून तयार झालेली असते. काही संयुगांच्या स्फटिकांमध्ये पाण्याच्या रेणूचा सुद्धा समावेश असतो आणि हे स्फटिक जल असतं, जसं की आपल्या तुरटीच्या बाबतीत पण आहे. तर स्फटिक जल हे संयुगाच्या रासायनिक सूत्राच्या विशिष्ट प्रमाणात असते आणि ते रासायनिक सूत्रात पुढील प्रमाणे दर्शवतात. जसं की आता आपण मोरछूद म्हणजे कॉपर सल्फेटचं बघितलं, त्याच्यामध्ये 5 H2O होते. सॉरी मग अशी 10 म्हणाले नाही का, 5 आहेत. फेरस सल्फेट, स्फटिक रूप फेरस सल्फेट म्हणजे FeSO4 फेरस सल्फेट हे हिरव्या रंगाचं असतं. तर ह्याच्यामध्ये 7 पाण्याचे रेणू आहेत. आणि सोडा, आपला सोडा सोडियम कार्बोनेट ह्याच्यामध्ये 10 रेणू आहेत. आणि तुरटीला खूप मोठा फॉर्म्युला आहे, K2SO4 Al2SO4 थ्राईस 24H2. याच्यामध्ये 24 रेणू आहेत पाण्याचे. पण तो किती मोठा कंपाऊंड आहे बघा ना, त्याच्यामध्ये 2 पोटॅशियम 1 सल्फेट, 2 अल्युमिनियम 3 सल्फेट आणि हा सगळ्याच्या बरोबर 24 H2O चे रेणू. तुम्हाला माहिती आहे हे फॉर्म्युले आमच्या 10वीत असताना पण आम्हाला होते आणि आम्ही असंच लक्षात ठेवले होते लिहून K2SO4 Al2SO4 थ्राईस. आम्ही त्याचं गाणंच बनवलं. मग ते गाणं म्हणलं की लक्षात राहतं. ते एवढं मोठं नाव कसं लक्षात ठेवायचं.
मग त्याचा आपली आपली एक आपण आयडिया करून लक्षात ठेवू शकतो. आता स्फटिकी पदार्थांमध्ये स्फटिक जल असतं. तर स्फटिक जलाच्या पाण्याचे रेणू हे स्फटिकाच्या अंतर्गत मांडणीचाच भाग असतात. गरम केल्यावर काही काळ ते गायब होतात, पण त्यानंतर त्यातलं स्फटिक रूप नष्ट होतं, कारण ते डिस्टर्ब होतं. पुन्हा त्याच्यामध्ये पाणी आलं की त्याचं पुन्हा ते क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतं, नाहीतर त्याची पावडर होते. बरोबर ना? आता आयनिक संयुगे आणि विद्युत वाहकता हा खूप महत्वाचा पार्ट आहे बरं का या धड्यातला. ह्याच्यामध्ये मुलांना खूप अगदी मोठे होईपर्यंत पण खूप कन्फ्युजन असतं. ॲनोड काय, कॅथोड काय, काय आयनिक संयोग, हे जर आपण एकदा शांतपणाने जरा समजून घेऊया. आधी प्रयोग काय दिलाय ते बघा. इथं काय दिलंय, आपल्याला एक बीकर दिलाय. बीकरला आपण म्हणतो चंचू पात्र. हा, चंचू पात्र दिलंय. बरोबर, चंचू पात्र. त्याच्यावरती एक असं आधाराकरता लाकडाची पट्टी किंवा असं काहीतरी ठेवलंय. त्याच्यामधनं 2, 1 आणि 2 असे आवरण काढलेल्या विद्युत तारा खाली लटकवल्या आणि वरती त्या तारा इथे जॉईंट केलेल्या आहेत. आता ह्या काय आहेत, तारा आहेत, विद्युत तारा, आणि त्याच्यावर हे ऑब्व्हियसली कोटिंग आहे. तर ह्याच्यावरचं आवरण आहे इथे प्लास्टिकचं आवरण. इथे आहे कळ किंवा खटका, म्हणजे स्विच ऑन करतो ना आपण, ऑन ऑफ स्विच ते. इथे आहे बल्ब, लाईट म्हणजे लाईट, आणि इथे खाली तुमची बॅटरी. ही झाली तुमची रचना. एका बाजूला तुम्ही बॅटरी ठेवली, त्यातनं 2 वायर टाकल्या, त्या वायरला एक बल्ब लावला, तिथे स्विच लावलं, आणि त्या वायर तुम्ही खाली एका सोडियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये टाकल्या. हे द्रावण कसं बनवलं, पाण्यामध्ये सोडियम क्लोराईड टाकलं, त्याला मिक्स केलं आणि द्रावण तयार झालं. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जेव्हा हे बटन ऑन कराल तेव्हा काय होईल, हे इथे बंद होईल. बरोबर ना? आपण ते काढूया म्हणजे आपल्याला नीट समजेल. पण मी वेगळा रंग वापरणार आहे. इथे काळा रंग दिलाय, तर आता मी घेणार आहे लाल रंग. काळ्याला लाल चांगला कॉम्प्लिमेंट करतो. बटन ऑन केलं की काय होतं, हे जोडलं जातं. हे जोडलं गेलं म्हणजे काय झालं, आपला सर्किट कम्प्लीट झाला. म्हणजेच काय झालं, आता बघा आपण हे वाचूया आणि हे काय झालं ते पण बघूया. 2 विद्युत तारा घेऊन एक तार 6 व्होल्ट बॅटरीच्या घन टोकाला जोडा. हे आहे धन टोक, बॅटरीचं हे धन टोक आहे, म्हणजे याला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल असं म्हणतो इंग्लिशमध्ये. दुसरं ऋण टोकाला जोडताना मध्ये एक खटका आणि विजेचा दिवा बसवलेला धारक जोडा. आता हे आहे निगेटिव्ह टर्मिनल, बॅटरीचा निगेटिव्ह पॉइंट. ह्याच्यावरती जेव्हा आपली वायर येते तिथे तुम्ही काय लावलंय, एक बल्ब लावलाय आणि एक खटका म्हणजे काय लावले, कळ म्हणजेच काय, बटन लावले, ऑन ऑफ स्विच. म्हणजेच काय केलंय, तुमचं पॉझिटिव्ह टर्मिनल डायरेक्ट पाण्यामध्ये, दुसऱ्या टर्मिनलला तुम्ही बल्ब स्विच असं लावलेलं आहे. आता दोन्ही तारांच्या मोकळ्या टोकांकडील 3 सेंटीमीटर भागावरील रोधक आवरण काढून टाका. रोधक आवरण म्हणजे इन्सुलेटिंग कव्हर. आपल्या प्रत्येक वायरला, इलेक्ट्रिसिटीच्या कोणत्याही वायरला बघा, प्लॅस्टिकचं काळं, निळं, हिरवं असं कोटिंग असतं, त्याला रोधक आवरण म्हणतात. म्हणजे ते असतं त्याचं इन्सुलेटर, ते आपल्याला शॉक बसू देत नाही, पण आतून ते इलेक्ट्रिक जात असते. मग त्याच्यावरचं तुम्हाला 3 सेंटीमीटरचं ते रोधक आवरण काढायचंय. म्हणजे तुम्हाला ते खायची आतली जी तार आहे ती मोकळी करायची, वरचं प्लास्टिक काढून टाकायचंय. वरील द्रावण 100 मिली धारकतेच्या चंचूपात्रात घेऊन दोन्ही तारांची आवरण काढलेली टोके आधाराच्या साहाय्याने द्रावणामध्ये उभी बुडवा. आता तुम्हाला काय करायचंय, द्रावण 100 मिली धारकतेच्या चंचूपात्रात घ्या. 100 ml चं बीकर आहे. आणि तुम्ही आता काय केलंय, ह्या दोन्ही तारांची आवरण काढलेली टोके आधाराच्या साहाय्याने द्रावणामध्ये उभी बुडवा. ती अशी सरळ उभी राहायला पाहिजे, तर इकडे पडले तिकडे पडले असं नाही पाहिजे. तर तुम्ही वरती एक बॉक्स ठेवला किंवा लाकूड ठेवलं किंवा पुठ्ठा ठेवला आणि त्याला होल पाडले, तर तुमच्या दोनही वायरी सरळ उभ्या राहतील. करेक्ट ना? खटका चालू करा म्हणजे स्विच ऑन करा. दिवा लागतो का ह्याची नोंद करा. तुम्हाला काय बघायचंय, तुम्ही बटन ऑन केलं की हा बल्ब पेटतो का नाही पेटत, पेटला का नाही पेटला, याची नोंद करा असं सांगितलेलं आहे बरं का. हीच 1 ग्रॅम कॉपर सल्फेट, 1 ग्रॅम ग्लुकोज, 1 ग्रॅम युरिया आणि 5 ml H2SO4, म्हणजे ते पण डायल्यूट H2SO4, डायल्यूट NaOH, प्रत्येकी 50 मिली पाण्यामध्ये मिसळून मिळालेली वेगवेगळी द्रावणं वापरून करा. सर्व निरीक्षणे एका तक्त्यात नोंदवा. आता तुम्हाला अनेक वेगवेगळे ह्याच्या बरोबर, जसं आता इथे आपण काय घेतलंय, आपण घेतलंय सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl, आपल्या खाण्यातलं मीठ NaCl, हे NaCl घेतलंय. तसेच बाकीचे पण काही इतर पदार्थ घेऊन आपल्याला हे काम करायचंय. असंच सगळा सेटअप करायचा, फक्त पाणी बदलायचं आणि मग चेक करायचं की बल्ब पेटतो का. आता काय काय होतं ते बघा. जेव्हा विजेच्या दिव्यामधून विद्युत प्रवाह जातो
तेव्हाच दिवा लागतो. जेव्हा विद्युत प्रवाह जातो म्हणजे सर्किट कंप्लीट होतो. आणि जेव्हा विद्युत परिपथ म्हणजेच काय, सर्किट, हे जेव्हा पूर्ण होतो तेव्हाच विद्युत प्रवाह पूर्ण गेला आणि दिवा पेटला असा अर्थ आहे की नाही. मग वरच्या कृतीमध्ये NaCl, CuSO4, H2SO4 आणि NaOH यांची जलीय द्रावणे वापरली तरच तुमचा विद्युत परिपथ पूर्ण होतो. म्हणजेच ही द्रावणे काय आहेत, विद्युत वाहक आहेत. मग काय नाहीये त्याच्यामधलं, ग्लुकोज. ग्लुकोज हे काय आहे, एक कंपाऊंड आहे. कसलं, कोव्हॅलेंट कंपाऊंड. हे आयनिक कंपाऊंड नाहीये. तर ते पाण्यामध्ये टाकलं की ते असं डिसोसिएट होणार नाहीये. युरिया हे पण हा खूप मोठा मॉलिक्युल आहे आणि तो पण कोव्हॅलेंट बॉन्डने एकमेकांना अडकलाय, आयनिक बॉन्ड नाहीये. त्याच्यामुळे ह्या दोघांना तुम्ही पाण्यामध्ये टाकलं. हा जी, हा ma'am, we will use, as we discussed, English book and we will speak in Marathi language in the evening. Yes, ma'am. I have shared the PPT in English that we already have. Acha, okay, it is Marathi. All right, I'll take English book. Yeah, yes, ma'am. Thank you so much, because students are more in semi-English medium here. Yes, and correct. Yes. Marathi, you speak in Marathi, so that is not the problem. But thank you for reminding. Yeah. By mistake, I opened the other book. Yeah. That's fine. Over to you. Yeah. चलो, तर बरं झालं, आपला सगळा धडा आपण मराठीतच बोललो असतो, तर आता आपण इंग्लिशमध्ये घेऊया. 2 मिनिटं, मी आता पुन्हा ते उघडते. म्हणजे आपण काय करतोय, PPT मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये बुक असं काहीतरी करून आपण बघतोय. जस्ट 1 सेकंड, लेट मी शेअर दॅट पेज विथ यू. आपण आता काय करतोय, सिम्बॉल्स म्हणजे त्या आपल्या, बोला टीचर. तुम्ही स्पीक करताना ना मराठीमध्ये सांगा. येस, ओके मॅम. टीचर स्क्रीन शेअर करा ना. थांबा ना, मला ते उघडू द्या ना, मी पुस्तक बदलते ना, त्याच्यामुळे मला जरा वेळ द्या ना. घ्या, खुश. चला, हे पुस्तक आहे PPT मधनं, आपण ते सगळे मुद्दे ऑलरेडी बोललोय. आता हे इंग्लिशच्या पुस्तकातनं बघा. आपलं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन झालंय. बोला, काय शंका? नो टीचर. क्या बाय. चला, हा, मगाशी आपण जे मराठीमध्ये सोप्या भाषेत बघितलं ते आता इंग्लिशमध्ये कठीण भाषेत बघा. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर बघा, आपल्याला मराठी पुस्तकामध्ये कंटेंट चांगला वाचता येतो, हे सगळं तेच होतं बघा. क्रिस्टलाइन ब्ल्यू विट्रिऑल म्हणजेच काय आहे, क्रिस्टलाइन कॉपर सल्फेट. ब्ल्यू विट्रिऑल हे त्याचं नाव आहे बरं का, कॉपर सल्फेटचं सामान्य नाव आहे. सामान्य आहे का कुठल्या तरी अँगलने, ब्ल्यू विट्रिऑल हे त्याचं कॉमन नेम आहे. तसंच फेरस सल्फेटला ग्रीन विट्रिऑल म्हणतात, कारण की त्याचा कलर ग्रीन आहे. अच्छा, विट्रिऑल या शब्दाचा अर्थ आहे की ऑइली किंवा क्रिस्टलाइन असं जे स्ट्रक्चर असतं ते असे चमकदार असतात ना. हे क्रिस्टलाइन वॉशिंग सोडा आणि क्रिस्टलाइन ॲलम, आपण ह्या क्रिस्टल्स बद्दल बोलतोय. ठीक आहे, तर आता हे आपलं मगाशी बोलून झालं. आता आपण बोलतोय हे. अच्छा, हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे का माहितीये का, हे सगळे शब्द इंग्लिशमध्ये सोपे असतात, मराठीमध्ये वाचन म्हणजे जे कंटेंट आहे तो मराठीमध्ये वाचणं सोपं आहे, बाकी सगळे टर्मिनॉलॉजी इंग्लिशमध्ये सोपी आहे. चला, आता आपण हे बघत होतो की आपल्या ह्या सेटअपमध्ये आपण जेव्हा हे कनेक्ट करतो तेव्हा हा सर्किट कम्प्लीट व्हायला पाहिजे. इट शुड बी अ कम्प्लीट सर्किट. इलेक्ट्रॉन्स गो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. तर असा जो सर्किट आहे पाण्यातला आतला, हा पूर्ण होतो आणि मग तुमचा बल्ब पेटतो. बरोबर. आणि तुम्हाला सांगितलंय की 4-5 वेगवेगळे तुम्ही सॅम्पल घ्या आणि हे करून बघा. तर ह्यात आपण बोलत होतो की युरिया आणि दुसरं कुठे गेलं ते, द अदर वन, ग्लुकोज आणि युरिया, ह्या दोनही याच्यामध्ये आपला बल्ब पेटणार नाही. कुठे गेलं रे ते, कुठे गेलं ते नाव, वरती असेल, आहे बघा इथे, युरिया अँड ग्लुकोज. ह्याच्यामध्ये आपला बल्ब पेटणार नाही, बाकी सगळ्या याच्यामध्ये तो पेटेल. आता द बल्ब ग्लोज ओनली व्हेन द इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू इट अँड दिस कॅन हॅपन ओनली व्हेन द इलेक्ट्रिक सर्किट इज कम्प्लीट. जे आपण मगाशीच बोललो, सर्किट कम्प्लीट झाला तरच तुमचा बल्ब पेटणार. म्हणजेच फक्त जे आयनिक कंपाऊंड आहेत ज्याच्यामध्ये आयन्स बनतात, पाण्यामध्ये टाकले की ते डिसोसिएट होतात. पॉझिटिव्ह आयन, निगेटिव्ह आयन म्हणजे कॅटायन आणि ॲनायन जिकडे वेगवेगळे होतात तिथेच तुमचं सर्किट कम्प्लीट होतो आणि म्हणूनच तुमचा बल्ब तिकडे पेटतो. इलेक्ट्रॉन्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी थ्रू इलेक्ट्रिकल वायर्स. बघा,
इलेक्ट्रिक वायर्स जे आपण कनेक्ट केले आहेत, तुमच्या बॅटरीमधनं इलेक्ट्रॉन्स तिकडे जाणार आहेत त्या वायरमधनं, आणि त्या वायरमधनं पाण्यामधनं, आणि पाण्यामधनं आयन्स कडे ढकलून परत दुसऱ्या ह्याच्यातनं, आणि असं सर्किट तो कम्प्लीट होतो. बघा, द आयन्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी थ्रू अ लिक्विड ऑर अ सोल्युशन. इलेक्ट्रॉन्स लिव्ह द बॅटरी ऍट द निगेटिव्ह टर्मिनल. आपण आत्ताच बोललो, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह टर्मिनल मधनं जातात, कम्प्लीट द इलेक्ट्रिक सर्किट अँड एंटर द बॅटरी ऍट द पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि गोल फिरून पाण्यातनं पुन्हा त्या पॉझिटिव्ह टर्मिनल मधनं ते सर्किट कम्प्लीट करतात. When there is a liquid or a solution in the circuit, two rods, wires or plates are immersed in it. जेव्हा सर्किट आपण काढतो तेव्हा 2 रॉड, त्याला वायर, त्याला प्लेट्स, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट सेटअप कराव्या लागतात. आणि त्या ज्या वायर्स असतात ज्या आपण त्याच्यात बुडवलेल्या आहेत खाली उघड्या, त्याला आपण इलेक्ट्रोड्स म्हणतो. इलेक्ट्रोड्स आर युजली मेड अप ऑफ कंडक्टिंग सॉलिड. ते काय असतात? ते कंडक्टिंग सॉलिड्स असतात, कारण ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात ना. Electrode connected to negative terminal of a battery by means of a conducting wire is called as cathode. आता हे आहे ना, हे आपल्या आयुष्यातलं कन्फ्युजन वाढवणारं पहिलं कंटेंट आहे. इलेक्ट्रोड्स कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल, तर निगेटिव्हला आपण काय म्हणायचं? कॅथोड. अँड द इलेक्ट्रोड कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल इज कॉल्ड एज एनोड. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, आपण जे पॉझिटिव्ह आयन होतं त्याला आपण कॅटायन म्हणत होतो, आणि जे निगेटिव्ह आयन होतं त्याला आपण ऍनायन म्हणत होतो. हे त्याची एक्झॅक्टली उलट आहे की नाही? जे पॉझिटिव्हला कनेक्ट झालंय त्याला आपण आता एनोड म्हणतोय, जे निगेटिव्हला कनेक्ट झालंय त्याला आता आपण कॅथोड म्हणतोय. मग आता एकच काहीतरी लक्षात ठेवा, की ज्या आयन्स मधनं इलेक्ट्रॉन दिले जातात, जो पॉझिटिव्ह होतो तो आहे कॅटायन. पण जर तो इलेक्ट्रोड झाला, इलेक्ट्रोड म्हणजे जो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो तो टर्मिनल झाला, तर तो कॅटायनचा कॅथोड हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. तुमच्या भाषेत तुम्हाला जसं लक्षात राहील तसं ते लक्षात ठेवा, पण हे उलट आहे एवढं मला दिसलंय. वाय डज द इलेक्ट्रिक सर्किट गेट कम्प्लिटेड ऑन इमर्सिंग द इलेक्ट्रोड्स इन सर्टन लिक्विड्स ऑर सोल्युशन्स? काही त्याच्यामध्ये असं का होतं? बरोबर आहे ना, आपण आता वरती बघितलं, NaCl मध्ये Na+ आणि Cl- असे आयन्स बनतात. जिकडे जिकडे आयन्स बनतात तिकडेच हे होतं, जे आपण मगाशीच ऑलरेडी बोललेलो आहे. आता डिसोसिएशन ऑफ आयन्स अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आता आपल्याला खूप सारे सॅम्पल्स दिलेत बघा, NaCl, CuSO4, H2SO4, NaOH. वरच्या सॅम्पल्स मधले हे सगळे 4 आहेत ज्याच्यामधनं आपली इलेक्ट्रिसिटी पास होणार आहे. आउट ऑफ दिस NaCl अँड CuSO4 आर सॉल्ट्स. हे सॉल्ट आहेत. बाकी H2SO4 हे ऍसिड आहे आणि NaOH हा बेस आहे. जेव्हा आपल्याला माहिती आहे की ऍसिड असू दे किंवा बेस असू दे किंवा सॉल्ट असू दे, किंवा आय मीन टू से सॉल्ट किंवा क्षार मराठीमध्ये, ते जे सगळे पाण्यामध्ये गेल्यावरती डिसोसिएट होतात त्यालाच आपण त्याचं ऑब्व्हियस सोल्युशन असं म्हणतो. आणि मग काय होतं? लार्ज नंबर ऑफ एनायन्स आणि कॅटायन्स प्रोड्यूस होतात. आता हेच आपल्या चित्रामध्ये दिलेलं आहे. एकदा जर आपण त्याला शांतपणाने बघूया. आता समजा आपण याच्यामध्ये टाकलंय NaCl, हे पाणी आहे आणि त्याच्यामध्ये NaCl आपण विरघळवलंय. तर जे निगेटिव्ह आहेत ते सगळे Cl आहेत, बरोबर? Cl, कारण Cl- आहे. मग पॉझिटिव्ह कोण आहेत? Na, बरोबर? Na वेगळे, Cl वेगळे. आता काय झालंय ते बघा. आता जेव्हा आपण त्याच्यामध्ये ह्या रॉड वरती इलेक्ट्रिसिटीचा फ्लो सुरू केला, म्हणजे बॅटरी ऑन केली आणि तुमचा स्विच पण ऑन केला, तर काय झालं? इलेक्ट्रॉन्स आता फिरायला लागले आणि पाण्यामध्ये डिसोसिएट झालेले सगळे जे आयन्स आहेत ते काय करतील? तुमचे रॉड आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह झालेत, कारण तुम्ही त्याला चार्ज दिलाय बरोबर. आता जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत त्याच्याकडे सगळे निगेटिव्ह जॉईन होतील, म्हणजे सगळे Cl- तुमच्या आयन पॉझिटिव्ह रॉड कडे जातील. पॉझिटिव्ह रॉडचं नाव आहे एनोड, बरोबर आहे ना? निगेटिव्ह रॉडचं नाव आहे कॅथोड. कॅथोड कडे सगळे आले Na+. आपण वरच लिहिले ना आता, बघा ना इथे. जो पॉझिटिव्ह आहे तो आहे एनोड. कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल इज एनोड आणि कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल इज कॅथोड, बरोबर ना? पॉझिटिव्ह टर्मिनलला जो कनेक्ट झालाय तो एनोड आहे ना आपला. येस मॅम. निगेटिव्ह टर्मिनलला जो तो कॅथोड आहे. लिहूनच टाकते, हे सगळं समजून वाटतं. कॅथोड. ऐक हे काय झालं?
आता आपण टर्मिनल्सला नावं दिली. आता पाण्यामधलं जे डिझॉल्व्ह झालेलं NaCl आहे म्हणजे मीठ आहे, अरे त्यातलं जे Cl मायनस आहेत, कारण ते मायनस आहेत, मायनस चार्ज सगळे आयन्स म्हणजे ते आहेत एनायन्स, ते जाणार आपल्या ऍनोडकडे. ऍनायन्स विल गो टू ऍनोड असं लक्षात ठेवा, मग ते बरोबर होईल. ऍनायन्स विल गो टू ऍनोड. आणि जर ऍनायन्स निगेटिव्ह आहेत तर तुमचा ऍनोड कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. आणि कॅटायन्स विल गो टू कॅथोड. म्हणजे कॅटायन्स पॉझिटिव्ह आहेत तर कॅथोड कसा पाहिजे, निगेटिव्ह. बरोबर की नाही? एकूण एकच आहे, कसंही लक्षात ठेवा. एकूण कसंही उलट सुलट, पहिली पायरी दुसरी पायरी, हे लक्षात ठेवायचंय की ऍनोड म्हणजे पॉझिटिव्ह, त्याच्याकडे ऍनायन्स येणार कारण ऍनायन्स हे निगेटिव्ह आहेत. कॅथोडकडे कॅटायन्स येणार आहेत आणि कॅटायन्स हे पॉझिटिव्ह आहेत तर कॅथोड असेल निगेटिव्ह. निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करणार ना एकमेकांना. तुमचा रॉड आणि तुमचे आयन्स हे परस्पर भिन्न प्रभाराचे असले पाहिजे, एवढंच त्यातलं गमक आहे. आता इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय? इलेक्ट्रोलिसिस म्हणजे आपण आता वरती जे बघितलं ना, तीच प्रोसिजर पण ठरवून केलेलं तोडफोड. कशी काय? आता आपल्याला एक्झाम्पल दिलेलं इलेक्ट्रोलिसिसचं समजून घेऊया. कॉपर सल्फेट आपल्या पाण्यामध्ये टाकले, त्याला आपण डिझॉल्व्ह केले. आता आपले हे जे रॉड आहेत ना, इलेक्ट्रोड, ते वेगळे रॉड आहेत. म्हणजे आता आपण आता काय केलं, मगाशी आपण वायर टाकले होते फक्त, बरोबर ना, चेक करण्याकरता की बल्ब पेटतो का नाही. आता आपण त्याचा इलेक्ट्रोलिसिस मध्ये वापर करून घेणार आहे. तर आपण पर्पजली त्यांना तोडणार आहे. कोणाला बघा, 1 ग्रॅम कॉपर सल्फेट 50 ml पाण्यामध्ये आपण टाकले. 50 ml पाणी, त्याच्यामध्ये 1 ग्रॅम कॉपर सल्फेट आहे आणि 100 ml आपलं बीकर आहे. यूज अ थिक प्लेट ऑफ कॉपर ऍज ऍनोड. आता तुम्ही कॉपरची एक प्लेट घेतली, उभा रॉड घेतला, तो तुमचा आहे ऍनोड, कारण ऍनोड असतो पॉझिटिव्ह. निगेटिव्ह प्लेट तुम्ही घेतली, कार्बन रॉड ऍज कॅथोड. तुमचा दुसरा जो रॉड आहे तो आहे कॅथोड, बरोबर. आता अरेंज द ॲपरेटस ऍज शोन इन द फिगर. काय वेगळं त्याच्यामध्ये, सेमच तर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह टर्मिनल कडनं बॅटरी लावली इथे, आणि इथे एक हे लावलंय, मला वाटतं ॲमीटर लावलंय, इकडे स्विच लावलंय. हे ॲमीटर हल्लं तरी पण याचा अर्थ असा आहे की इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली आहे. ठीक आहे. आता इन दी as shown in the figure and pass the electric current through the circuit for the some time. What do you see any changes? तुम्हाला यात काही दिसतंय का? तुम्ही जेव्हा स्विच बंद करणार तेव्हा तुम्हाला यात काही बदल दिसतोय का? कारण इथे तुमची बॅटरी आहे, प्लस मायनस ही असते बॅटरी, असं त्याला लिहितात, मायनस आणि प्लस. आता काय होणार आहे? इन दी अबो ऍक्टिव्हिटी कॉपर अपियर्स टू हॅव डिपॉझिटेड ऑन द पोर्शन ऑफ द कॅथोड इमर्स इन द सोल्युशन. तुमचं जे कॉपर, काय तुमचे जे कॉपरचे कण आहेत ते तुमच्या या पिवळ्या रॉडवरती जमा होतील. का बरं? तो रॉड आहे पॉझिटिव्ह, सॉरी, तो कार्बन वरती जमा होतील. कॉपर तुमचे कार्बनवर जमा होतील आणि जे SO4-2 आहेत ते इकडे तुमच्या कॉपरच्या पट्टीवर, म्हणजे CuSO4 बनेल आणि इथे कार्बनच्या याच्यावरती कॉपर जमा होतील. थोडक्यात तुम्ही काय केलंय, पाण्यामध्ये 2 वेगवेगळे आयन्स आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. तर निगेटिव्ह सगळे आयन तुमच्या पॉझिटिव्ह कडे चिटकतील आणि पॉझिटिव्ह सगळे निगेटिव्ह कडे चिटकतील. असं केल्याने काय होईल, तुम्ही जेव्हा रॉड काढाल तेव्हा तुम्हाला त्यातले कण काढून घेता येतील आणि तुम्हाला त्यांना वेगळं करता येईल. ह्याला म्हणतात इलेक्ट्रोलिसिस. समजा अशा सगळ्या याच्यामध्ये काही आयन, समजा मी सोन्याचे पार्टिकल्स टाकले, तर ते सोन्याचे मेटल्स आहेत ना, ते गोल्ड इज मेटल, तर ते पॉझिटिव्ह आयन्स आहेत. तर ते सोल्युशन मध्ये जेव्हा असतात पॉझिटिव्ह आयन्स, तेव्हा काय होतं, ते निगेटिव्ह रॉडकडे, म्हणजे ते कॅथोडकडे, बरोबर, कॅथोडकडे जमा होतात, कारण की ते कॅटायन्स त्याच्याकडे जमा होतात आणि तो स्वतः निगेटिव्ह असतो, जसं इथे आपला कार्बन रॉड, बरोबर ना. इन दी अबो ऍक्टिव्हिटी कॉपर अपियर्स टू हॅव डिपॉझिटेड ऑन दी पोर्शन ऑफ द कॅथोड. हाऊ डिड दिस हॅपन? व्हेन द इलेक्ट्रिक करंट स्टार्टेड फ्लोईंग थ्रू द सर्किट. आता हे कसं होतं, एक एक शब्द ऐकावर का. व्हेन, इथून जरा आपण त्याला ब्रॅकेट करू. When an electric current started flowing through the circuit, the cations, that is Cu++, Cu ला +2 चा चार्ज आहे, got attracted towards the cathode. कॅथोड निगेटिव्ह आहे आपला, कार्बन. मग त्याला, कारण की त्याला आपण डायरेक्ट निगेटिव्ह टर्मिनल लावलंय ना, बघा ना, इकडे निगेटिव्ह टर्मिनल लावलं म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन आले, म्हणजे हा निगेटिव्ह झाला. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आलाय तर तुमच्या सोल्युशन मधले सगळे पॉझिटिव्ह त्याला येऊन चिटकणार, म्हणजे तुमचं कॉपर याच्यावर डिपॉझिट होईल. डिपॉझिट होईल म्हणजे याच्यावर चिटकेल येऊन. ठीक आहे. Copper atoms are formed
when electrons coming out from the cathode combined with the Cu++ ion. तुमचे Cu++ आहेत आणि ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे हे जेव्हा याच्यावर चढतात तर हे Cu+2 म्हणून चढतात, पण याच्यावर जेव्हा चिटकतात तेव्हा ते Cu चे कण होतात, म्हणजे Cu चे ऍटम्स म्हणून त्याच्यावरती येऊन बसतात. तुम्हाला आता ऍटम्स काढता येतात. जेव्हा तुम्ही त्याला खरडून काढाल पट्टीला, तुमच्याकडे कॉपरचे पार्टिकल्स म्हणजे ऍटम्स जमा झालेले, बरोबर की नाही? इवन दो the Cu+2 ions in the solution were used up in this manner, the color of the solution remained the same, because while electric current was on, the electrons were removed from the copper atoms of the anode and sent to the battery through the electric wire. तुमच्या सोल्युशन मधले जे कॉपर आहेत ते सगळे वर जमा झाले, पण तुमची ही पट्टी आहे ती स्वतःच कॉपरची आहे, त्याच्यामुळे तुमच्या इलेक्ट्रोलिसिस मध्ये ह्यातले काही कॉपरचे कण पाण्यामध्ये जमा होतील, रंग निळा निळा दिसेल, पण तुमचे जे पार्टिकल्स डिपॉझिट झालेले आहेत सोल्युशन मधले ते बरोबर त्या तुमच्या रॉडवरती येतील, बरोबर. इन दिस वे डिकम्पोजिशन ऑफ द सोल्यूट इन द सोल्युशन टूक प्लेस ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. दिस इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलिसिस. आपण स्वतःहूनच त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट टाकलं होतं, कारण आपल्याला माहिती आहे की ते डिसोसिएट होतं, ते आयनिक कंपाऊंड आहे. मग आयनिक कंपाऊंड मधले आयन्स वेगळे करण्याकरिता आपण इलेक्ट्रोलिसिस वापरतो. आपण स्वतः त्यातले सल्फेट वेगळे केले आणि कॉपर वेगळे केले, बरोबर. ह्याच पद्धतीला इलेक्ट्रोलिसिस असं म्हणतात. देर आर टू पार्ट्स इन द इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस. दे आर कॅथोड रिएक्शन and anode reaction. The two parts of electrolysis process that take place in the activity are shown below. बघा, तुमच्या कॅथोड वरती काय रिएक्शन होते? कॅथोड वर तुमचे कॅटायन जाणार आहे. कॅटायन आहेत Cu+2 आणि त्या रॉड वरती Cu+2 कोणावर जमा झालेले आहेत? कॅथोड इज युअर कार्बनचा रॉड. त्या कार्बनच्या रॉडला तुम्ही निगेटिव्ह केलेले, बरोबर ना. तर ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत आणि हे दोघं पॉझिटिव्ह आहेत, तर हे Cu चे कण म्हणून त्याच्यावर जातात, म्हणजे कॉपर पूर्णपणे ऍज ऍटम्स त्याच्यावर डिपॉझिट होतो. आता ऍनोडची रिएक्शन काय होते? कॉपर हे जे ऑलरेडी सॉलिड फॉर्म मधले ते तुम्ही पाण्यामध्ये सोडताय, त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होत राहणार, तुमची पट्टी हळूहळू कमी होत जाते, कारण की कॉपर त्याच्यात जात आहे ना पाण्यामध्ये. अशा पद्धतीने तुमच्या कॉपरला तुम्ही Cu+2 आणि खालचे इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने त्याला तिकडे पॉझिटिव्ह आयन्स कडे देताय, बरोबर. ह्याला म्हणतात कॉपर सल्फेटचं अनालिसिस. फक्त समजून घ्या, नंतर पुन्हा एकदा वाचाल तेव्हा तुम्हाला ते चांगलं कळेल. इट इज नेसेसरी फॉर द लिक्विड सोल्युशन टू हॅव लार्ज नंबर ऑफ डिसोसिएटेड आयन्स फॉर इलेक्ट्रोलिसिस. कोणत्याही इलेक्ट्रोलिसिसच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला त्याच्यात भरपूर आयन्स असले पाहिजे, हे गरजेचं आहे. तुम्ही असं एखादं सॅम्पल घेतलं जे डिसोसिएट होतच नाही. फॉर एक्झाम्पल आपण वरती बघितलं होतं की ग्लुकोज, सुक्रोज, युरिया असे कोणतेही सॅम्पल्स जे की तुमच्या पाण्यामध्ये डिसोसिएट होणारच नाहीये, तुमचं इलेक्ट्रोलिसिस होणारच नाही. हळूहळू डिसोसिएट झाले तरी पण इलेक्ट्रोलिसिसला वेळ लागेल, म्हणून तुम्हाला खूप जास्त आयन्स असलेलेच पदार्थ त्याच्यामध्ये टाकायला लागणार आहे. त्याच्यामध्ये कोण असतं मदत करणारं? सॉल्ट्स असतात, स्ट्रॉंग ऍसिड्स, स्ट्रॉंग बेसेस. हे पटकन डिसोसिएट होतात आणि तुम्हाला आयन्स देतात, म्हणून त्यांच्या सोल्युशन्स मध्ये इलेक्ट्रिसिटी हाय असते, हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते आणि पटकन तुमचं इलेक्ट्रोलिसिस होतं. म्हणजे काय? ते इलेक्ट्रोलिसिस मधले गुड कंडक्टर्स आहेत, बरोबर. आणि वीक ऍसिड आणि वीक बेसेस हळूहळू इलेक्ट्रोलिसिस करतात पण हळूहळू करतात. जसे आपण असतो ना, होमवर्क करा असतात काही काही, हो करतो आई वडील कंटेंट देतात, करायचं तर कर, नाही तर बस बोंबलत. एक लिमिट असतं ना सांगायचं. काय मुलं असे असतात, होमवर्क कर रे म्हणलं की करून पटकन मोकळे, काय मदत करू, कुठे खेळायला जाऊ, काय करू, सगळे फ्री, सगळ्या गोष्टीसाठी फ्री असतात. ते कोण असतात? गुड कंडक्टर्स. आणि जे बॅड कंडक्टर्स असतात ते आई आपली मागे लागते, अरे उठ ना, अरे कर ना, हो करतो, नाही म्हणत नाही आणि करतही नाही. ते वीक इलेक्ट्रोलिसिस करतात, हळू त्यांच्या मनाप्रमाणे करतात. In assembly that consists of a container, electrolyte and the electrodes dipped in it is called as electrolytic cell. ही खूप महत्वाची माहिती आहे बरं का. हे मुद्दाम म्हणून मी पुस्तकातनं का काढते, याच्यात सगळ्या टर्म्स असतात. पीपीटी मध्ये आपण त्याचा फास्ट फॉरवर्ड बघतो ना, प्रत्येक मुद्दा बघतो, पण ते काही शब्द जे आपल्या डोळ्याखालनं जायलाच पाहिजे ते पुस्तकामध्ये, तर त्याला इलेक्ट्रोलिटिक सेल असं म्हणतात. हा जो सगळा सेटअप होता ना, बीकर, त्याच्यावरती ते स्टँड, तिकडे त्या वायर, तो बल्ब, वरच्या चित्रामध्ये ॲमीटर होता. ॲमीटर म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास झाली की त्याच्या असा तो ॲरो फिरतो, एक प्रकारचं ते इंडिकेटर असतं, ते इलेक्ट्रिसिटी मेजर करतं. तुम्ही बल्ब लावा नाही तर आणखीन काही लावा, ते इंडिकेटर्स आहेत, ठीक आहे.
आता इफ प्युअर वॉटर इज युज्ड इन द इलेक्ट्रोलिटिक सेल, करंट डज नॉट फ्लो इवन ऑन पुटिंग ऑन द स्विच. तुम्ही एकदम प्युअर वॉटर टाकलं, असं पाणी ज्याच्यामध्ये काहीच इम्प्युरिटी नाही आहेत, तर ते प्युअर वॉटर कसं काय डिसोसिएट होईल? ते प्युअर वॉटर आहे, ते कंपाऊंड आयनिक कंपाऊंड नाही आहे, ते आहे तुमचं कोव्हॅलंट कंपाऊंड. त्याच्यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन याचा कोव्हॅलंट बॉन्ड आहे. ते डिसोसिएट होत नाहीत लवकर, म्हणून तुमची इलेक्ट्रिसिटी फ्लोच होत नाही. म्हणून मग आपण काय करतो, प्युअर वॉटर इज बॅड कंडक्टर रिफ्लेक्ट, त्याला घेतच नाही आपण. त्याला घेतलं तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी मीठ टाकतो, काहीतरी दुसरं टाकतो, जेणेकरून त्याचं काहीतरी त्याच्यामध्ये आयन्स येतील. ठीक आहे. The concentration of H plus and OH minus ions formed by dissociation of water is very low. ज्या प्युअर वॉटरला तुम्ही जर घेतलं तर बघा, ओनली 1 × 10⁻⁷ मोल पर लिटर फॉर इच आयन. एवढी त्याची कमी रिएक्टिव्हिटी, कमी कॉन्सन्ट्रेशन असते. However, the electrical conductivity of water increases on mixing a small amount of salt or a strong base or acid. Due to the dissociation and electrolysis of water takes place. तुम्ही प्युअर पाणी घ्या, शुद्ध पाणी, त्या शुद्ध पाण्याने इलेक्ट्रोलिसिस होणार नाही, पण त्यात तुम्ही इम्प्युरिटीज टाका, म्हणजे पाणी टाका, मीठ टाका किंवा ऍसिड टाका किंवा बेस टाका, लगेच ते पटापट 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 कामाला लागेल, कारण की त्याच्यामध्ये ते ऍक्टिव्ह लोक आले. असं असतं बघा ना, वर्गामध्ये असे सगळे लोक असे मंदपणे असे बसलेले असतात, आळशासारखे, काय माहिती काय चाललंय. कधी कधी होतं असं, आणि एखादा असा बाहेरचा कोणतरी लेक्चर घेणारा माणूस होतो आणि म्हणतो चला रे आपण खेळूया. वर्गातच असतात मुलं अशी एकदम लगेच, मग आज काय करायचे, कारण की ते ऍक्टिव्ह लोक आले ना की आपण ऍक्टिव्ह होतो, मंद लोक आले की आपण मंद, चाललंय चालू द्या, मी ते एक झोप काढतो, असं होतं. कारण की ऑब्व्हियस आहे ना, तुम्ही खूप प्युअर आहात, तुमच्या आजूबाजूला सगळं प्युअर चाललंय, तुम्ही बोर, आजूबाजूचे बोर, सगळं वातावरण बोर, पण तुम्ही बोर, वातावरण बोर, पण एक जरी ऍक्टिव्ह माणूस आला तिकडे, जो पटकन 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 डिसोसिएट होतो, इकडे जातो तिकडे जातो, हे करतो ते करतो, मजा येते ना. म्हणजे काहीतरी चाललंय, चहल पहल आहे, काहीतरी होतंय आपल्या आजूबाजूला, ह्या गोष्टीमुळे पण आपण जरा अरे आपण हे करूया अशा मूड मध्ये जातो, आणि मग प्युअर वॉटर पण लगेच कामाला लागतं आणि इलेक्ट्रोलिसिस करायला लागतं. का? त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह लोक आलेत म्हणून. ठीक आहे. आता इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर, स्वतःच पाण्याचं इलेक्ट्रोलिसिस घ्यायचं आपल्याला करायला. ही डायग्राम होती बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्या पीपीटी मध्ये आहे, ही ती डायग्राम आहे बघा. आणि इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर हा आपला शेवटचा मुद्दा आहे. जर इकडे पण एकदा बघू, मग तिकडे पण बघू. इलेक्ट्रोलिसिस ही एक उत्स्फूर्त रासायनिक प्रतिक्रिया, विद्युत ऊर्जा वापरण्याची क्रिया आहे. त्याचा उपयोग इलेक्ट्रोप्लेटिंग करण्याकरता, रासायनिक संयुगे विघटित करण्याकरता आणि काही औद्योगिक रसायनांना बनवण्याकरता केला जातो. ह्याच्या रेडॉक्स रिएक्शनसाठी पण ह्याचा वापर होतो. अच्छा, आपण रेडॉक्स रिएक्शन घेतलेली नाहीये ना आपल्या ह्या धड्यामध्ये, आहे का? रेडॉक्स रिएक्शन नाहीये, आपण घेतली होती, जे जे आहे त्या हिशोबाने आपण घेतोय. रेडॉक्स तुम्हाला नाहीये, 10वीला आहे. माझ्या डोक्यामध्ये सगळ्याची भेळ झाली आहे, सगळे धडे एकसारखेच आहेत ना. चला, आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर मध्ये काय आहे बघा. डिझॉल्व 2 grams सॉल्ट इन 500 ml प्युअर वॉटर. मागच्या याच्यामध्ये आपण 50 ml घेतलं होतं, आता आपण 500 ml पाणी घेतलंय. 500 ml म्हणजे किती माहितीये का तुम्हाला? आपली पाण्याची बाटली 1 लिटरची असते बिस्लेरीची, ती अर्धी केली की होईल तेवढं. 500 ml पाणी, त्याच्यामध्ये 2 ग्रॅम मीठ टाक. 2 ग्रॅम मीठ, 2 ग्रॅम मीठ किती असेल? 1 ग्रॅम 2 ग्रॅम वजन करून अंदाज घेता येईल त्याचा. त्याचं प्रमाण मला तर सांगता येणार नाही 2 ग्रॅम मीठ किती असेल, पण पाणी तेवढं नक्की असेल. आता 250 ml ऑफ दिस सोल्युशन इन 500 ml बीकर कॅपॅसिटी. तुम्ही 500 ml चं पाणी बनवून ठेवलेलं आहे प्युअर पाण्यामध्ये, तुमचं सॉल्ट सोल्युशन. त्यातलं तुम्हाला 250 घ्यायचं एका दुसऱ्या बीकर मध्ये, बघा इथे ठेवले. 500 ml चा बीकर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 250 ml पाणी घातले. कनेक्ट 2 इलेक्ट्रिकल वायर्स टू द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ अ पॉवर सप्लाय. ह्याचा सेटअप आहे ना, जरा डोकं वापरून आणि डोळे वापरून सगळं लक्ष इथे केंद्रित करून करायचंय. काय काय करायचंय नीट बघा. टेक 250 ml ऑफ द सोल्युशन इन 500 ml कॅपॅसिटी बीकर. तुमच्या 500 ml कॅपॅसिटीच्या बीकर मध्ये तुम्ही 250 ml पाणी घेतलेलं आहे. कनेक्ट 2 इलेक्ट्रिकल वायर्स टू द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ द पॉवर सप्लाय. ही तुमची बॅटरी आहे, एकाला तुम्ही पॉझिटिव्ह आणि एकाला निगेटिव्ह असे 2 कनेक्शन दिलेले आहेत. रिमूव्ह द इन्सुलेटिंग cladding from about 2 centimeter portions at the other end of the wires. तुम्हाला आता त्या वायर्स याच्यामध्ये टाकायच्या आहेत. ठीक आहे. These are 2 electrodes
Fill 2 test tubes up to the brim with the prepared dilute salt solution. 2 टेस्ट ट्यूब तुम्हाला अशा वरपर्यंत भरायच्या या त्याच्या काठापर्यंत भरायच्या आणि तुमचं हे सोल्युशन त्याच्यामध्ये ऑलरेडी असं ठेवल्यानंतर ते येणारच आहे. इन्व्हर्ट देम ऑन द इलेक्ट्रोड्स विदाउट अलाउविंग एनी एअर टू एंटर. तुमच्या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही पाणी भरलं काठोकाठ ब्रीम पर्यंत आणि त्याला फटकन उलटा करून तुमच्या इलेक्ट्रोड पर्यंत त्याला बुडवायचंय. म्हणजे तुमच्या ह्या सोल्युशन मध्ये पाणी नाही यायला पाहिजे, सॉरी हवा नाही यायला पाहिजे बाहेरची. पाणी डायरेक्ट त्याच्यामध्ये बुडवलं की डायरेक्ट वायरवरती जायला पाहिजे. ठीक आहे. स्टार्ट द इलेक्ट्रिक करंट अंडर 6 व्होल्टेज पोटेन्शियल करंट. आता 6V चा करंट तुम्हाला द्यायचा आहे. बॅटरी 6 व्होल्टची घ्यायची, आपोआप करंट असा येतो. ऑब्झर्व दॅट व्हॉट हॅपन्स इन द टेस्ट ट्यूब्स आफ्टर सम टाइम. थोड्या वेळानंतर टेस्ट ट्यूब मध्ये काय होतंय तुम्हाला बघायचंय. कळलं का? बीकर मध्ये पाणी घेतलं, तिथे तुम्ही तुमच्या 2 वायरी लावून ठेवल्या पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या. 2 टेस्ट ट्यूब घेतल्या, त्यात पाणी भरलं काठोकाठ आणि त्याला पटकन उलट करून त्याच्यामध्ये बुडवलं. म्हणजे पाण्यातच पाणी जायला पाहिजे, हवा नाही जायला पाहिजे. ठीक आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काही बबल्स वगैरे आलेले दिसतात का हे विचारलेले. आणि कोणते कोणते गॅसेस कुठे कुठे असतील. हवा आपल्या पाण्यापेक्षा लाईटर आहे का जड आहे. ऑब्व्हियसली हवा तर लाईटर आहे म्हणून ती बरोबर जाणार ना. मग आता कोणते गॅसेस कुठे कनेक्ट झाले असतील, का गेले असतील, हे सगळं आपल्याला बघायचंय आणि तेच आपल्या धड्याचा शेवट आहे. बघा, इट इज फाउंड दॅट in the above activity, volume of the gas formed near the cathode is double that the gas formed near the anode. तुमच्या कॅथोड जवळ 2x प्रमाणामध्ये गॅस बनतो compared to your gas formed near the anode. एनोड वर किती आहे? x आहे. कॅथोड वरती डबल x. आता काय काय आहे ते बघा. सायंटिस्ट हॅव शोन दॅट द हायड्रोजन गॅस इज फॉर्म नियर द कॅथोड. कारण कॅथोड म्हणजे काय आहे? कॅथोडकडे कोण जातं? कॅटायन्स. कॅटायन्स काय आहेत? H+. कसं काय ते बघा. पाणी आहे आपलं H2O. आपण आपल्या पद्धतीने जर याला सॉल्व्ह करूया. HO आणि H, बरोबर ना? H आणि OH. हा आहे H+ आणि हा आहे OH-. जेव्हा तुमचं पाणी म्हणजे एक पाण्याचा रेणू, अ मॉलिक्युल ऑफ वॉटर, डिसोसिएट होतं तेव्हा त्याचं H+ आणि OH- होतं. आता H+ पॉझिटिव्ह आहे तर हा जाणार तुमच्या कॅथोडकडे आणि OH- निगेटिव्ह आहे तर हा जाणार तुमच्या एनोडकडे. बरोबर. मग आता आपल्याला हे सांगितलं की कॅथोडकडे डबल प्रमाणामध्ये गॅस आलाय, तर कॅथोडकडे कोणता गॅस आलाय? H2. बरोबर. H2 आणि ऑक्सिजन इकडे OH. बरं का. आता OH एनोडकडे आलाय. आता ह्याचं पण काय झालंय ते पण बघूयात आपण. सायंटिस्ट हॅव शोन दॅट हायड्रोजन गॅस इज फॉर्म नियर द कॅथोड अँड ऑक्सिजन गॅस नियर द एनोड. आता OH मध्ये पण एनोड मधला हा जो ऑक्सिजन आहे आणि H- जो आहे ना, अच्छा H+ आणि OH- असंच होणार ना हे. बघा कसं काय गेलंय इथे. H2 गॅस आणि OH- बरोबर आहे. हा, आता या OH- मधला हा जो O आहे, O म्हणजे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन असे हे 2 जेव्हा जमा होतील ना, OH आणि OH, OH आणि OH, तर ह्यातला जो O आहे हा O2 गॅस म्हणून त्यातनं बाहेर पडेल. ठीक आहे. आणि उरलेले HH पण H2 म्हणून त्याला चिटकतील, म्हणजे H करून त्याला चिटकतील आणि सर्किट मधनं परत येऊन ते बाहेर पडतील. थोडक्यात काय आहे, तुमच्या H2O मध्ये आता जरा कॉमन सेन्सचा वापर करूया. H2O चा फॉर्म्युला बघा. 2 हायड्रोजनला 1 ऑक्सिजन आहे की नाही. हे पुस्तकात दिलेल्या काही काही गोष्टी खूप उलट्या सुलट्या म्हणजे कॉम्प्लिकेटेड असतात. आपण आपलं डोकं वापरूया. बघा, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन आहे की नाही. मग कॅथोडवर जमा झालेला गॅस हायड्रोजन तो डबल असणार की नाही एनोडवरच्या गॅसच्या, कारण ऑक्सिजनचं प्रमाण 1 आहे जेव्हा हायड्रोजनचं प्रमाण 2 आहे. From this it is clear that electrolysis of water has taken place and its constituent elements have been released. The concerned electrode reactions are as follows. कॅथोड वरती कोण आलंय? H2O लिक्विड मधनं 2 इलेक्ट्रॉन आले तर काय मिळाला? H2 गॅस आणि OH-. एनोड वरती काय झालं? H2O लिक्विडचं काय झालं? O2 गॅस आणि 4H+. आता 4H+ आणि 2OH- आणि 4 इलेक्ट्रॉन परत इकडे इलेक्ट्रॉन आहेत ना,
हे एकमेकांना पूर्ण पाण्यामध्येच असल्यामुळे सगळे आयन्स गोल गोल फिरत असतात. बघा, सर्किटचा अर्थ असा आहे, तुमची इलेक्ट्रिक सर्किट तुम्हाला माहिती आहे ना, इकडे सेल, इकडे तुमची बल्ब आणि इथे खाली तुमचा प्लस मायनस किंवा बटन. तुमचं जेव्हा की बंद असते आणि तुमचा सेल मधनं इलेक्ट्रिसिटी सुरू असते, तेव्हा तुमचं काय होतं, बल्ब पेटतो. पण हे इलेक्ट्रॉन पूर्ण फिरत असतात. आता इथले इलेक्ट्रॉन जे आहेत ना, ते तुमच्या ऍनोड वरती आहेत. कारण ऍनायन कोण आहेत, OH मायनस. मग OH मायनस तुमच्या ऍनोड कडे जाणार, म्हणजेच तिथे ते रिलीज होणार, त्यातली इलेक्ट्रॉन्स त्याला ते देऊन टाकणार आणि स्वतः काय होणार, O2 रिलीज करणार. आणि उरलेले जे H+ आहेत ते पुन्हा सोल्युशन मध्ये येऊन H2 गॅस म्हणून कॅथोडला रिलीज होणार आहेत. ही रिएक्शन गोल गोल फिरल्यामुळे सर्क्युलर मोशन मध्ये असतं, पाण्यामध्ये सगळं असं गोल गोल फिरत राहतं, चक्राकार. ठीक आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रोलिसिस मध्ये आपल्याला दिसताना हे दिसतं की एका ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गॅस आहे, दुसरीकडे कमी गॅस आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये दुप्पट, ह्याच्यापेक्षा दुप्पट, कारण तो हायड्रोजन आहे, तो जास्त आहे, त्याचा व्हॉल्यूम डबल आहे ऑक्सिजन पेक्षा, हे आपल्याला दिसतं. पण ते असं का होत असतं, आतमध्ये अशी प्रक्रिया सुरू असते. हे लिहूनच येणार आहे आपल्याला. अशा पद्धतीने हा धडा इथे आपला संपला. इलेक्ट्रोलिसिस ही खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही ह्या इलेक्ट्रोलिसिसचे युट्यूबवरचे व्हिडिओ बघा, त्याच्यामुळे तुम्हाला ते गॅसेस रिलीज झालेले किंवा पाणी कसं डिसोसिएट झाले हे सगळं व्यवस्थित दाखवतील, जेणेकरून तुम्हाला त्याचा फील येईल. आता आपण जे बघितलंय ते आपण थेअरी बघितली. खरं तर मी तुम्हाला असे काही बरेच व्हिडिओ दाखवू शकते, पण काही व्हिडिओज आपल्या इथे चालत नाहीत, इंटरनेट प्रॉब्लेममुळे ते लागत नाहीत. त्याच्यात वेळ जाण्यापेक्षा आपणच ते आपलं शोधून काढू शकतो. मला असे काही व्हिडिओ दिसले तर मी ग्रुपवर नक्की टाकेन, तर तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला समजेल की इलेक्ट्रोलिसिस मध्ये होतं म्हणजे नक्की होतं काय, स्पेशली पाण्याच्या इलेक्ट्रोलिसिस मध्ये. ठीक आहे. आता हीच प्रोसिजर जी आहे ती तुम्ही कुठल्याही दुसऱ्या इलेक्ट्रोलिसिसच्या प्रयोगामध्ये पण समजून घेऊ शकता. ह्याचा वापर कुठे होतो, त्या सोन्याचा मुलामाला होतात बघा दागिन्यांना, तर त्या दागिन्यांना असं वरून जो लेअर येतो तो कुठून येतो, हा असाच असतो. त्याला इलेक्ट्रोलिसिस मध्येच यूज करून काहीतरी करून त्याच्यावरती तो लेअर आणला जातो. अशा बऱ्याच ठिकाणी मधला मेटल वेगळा असतो आणि वरचं त्याचं कोटिंग वेगळं असतं, दुसऱ्या धातूचं असतं. तर ह्याच्यासाठी सगळ्यासाठी इलेक्ट्रोलिसिसचा वापर केला जातो. खूप चांगली टेक्निक आहे, पण खूप एक्सपर्टीजचं काम आहे. म्हणजे सगळेच लोक हे नाही करू शकत ना, कुठे वर कुठे खाली कुठे जाड कुठे असं नाही करून चालणार. ते पूर्णपणे पूर्ण त्याचा अभ्यास करून त्याची मुवमेंट, पुढची मागची बाजू एखाद्या वस्तूची. समजा माझ्याकडे तांब्याचं काहीतरी भांडे आणि त्याला मला सोन्याचा मुलामा लावायचा आहे, तर त्या भांड्याला मला नीट ठेवावं लागेल, तर तशी रिॲक्शन करण्याकरता मूव्ह करावं लागेल. ह्या सगळ्या ऍडव्हान्स टेक्निक आहेत, पण मेन कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोलिसिस. तर तुम्हाला कळला का? येस मॅम. इलेक्ट्रोलिसिसचा पार्ट टीचर होमवर्क काय आहे? होमवर्क या धड्याची एक्सरसाइज हाच होमवर्क आहे. आजचा धड्याचा शेवट थोडासा वेगळा होता, तो थोडासा 2-4 वेळा वाचला तुम्हाला समजेल. ठीक आहे. होमवर्क काय पुन्हा सांगा ना. एक्सरसाइज, धड्याचा एक्सरसाइज हाच होमवर्क आहे. एक्सरसाइज. ओके मॅम. चला भेटूया. लिहायचे आहे का? स्वाध्याय का? काय स्वाध्याय. टीचरसाठी हो, क्वेश्चन लिहायचे आहे. तुमच्या वहीमध्ये स्वाध्याय सोड. मॅडम पुरा स्वाध्याय सोडवला. ऐका रे मुलांनो, ऐका. इयत्ता 9वी ऐका. तुमचा होमवर्क आहे धड्याच्या खाली दिलेली प्रश्न उत्तर सोडवणं. तुम्ही त्याला स्वाध्याय म्हणा, तुम्ही त्याला एक्सरसाइज म्हणा, काहीही म्हणा. धड्याच्या खाली जे प्रश्न आहेत तीच तुमची एक्सरसाइज आहे, होमवर्क आहे. ठीक आहे. तो वहीत सोडवा, तुमच्यासाठी सोडवा. चलो मॅम. बाय टीचर. गुड नाईट टीचर. गुड नाईट. बाय टीचर. बाय टीचर. थँक्यू. हॅलो मॅम. बाय टीचर. थँक्यू. गुड नाईट. बाय टीचर. थँक्यू टीचर. थँक्यू मॅम. थँक्यू.